अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालाय। बारामतीमध्ये VSR कंपनीच्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता। दुसरीकडे दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे। AIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हा अहवाल DGCA कडे सुपूर्द करणार असल्याचं समजतंय। त्यानंतर प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। अहवालात तांत्रिक बिघाड की मानवी चूक याबाबत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आता 1 महिना तुमच्या हातामध्ये होता। आता प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमचा कधी येतोय हे आम्ही बघतोय। आज उद्या येतोय, याची वाट आम्ही बघणार आहोत। आणि रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला, तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही। त्यामुळे थातूर मातूर साधा द्यायचा म्हणून एखादा रिपोर्ट तुम्ही देत असाल तर हे आम्हाला मान्य नाही। देत असताना योग्य पद्धतीचाच रिपोर्ट त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। दरम्यान रोहित पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे। अजितदादांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय। काय म्हणतायत रोहित पवार आपण बघूया। जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतंय आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही असं ट्विट रोहित पवार यांनी केलं। तर सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत दादांच्या आठवणी जागवल्यात। आपले अजितदादा सोबत नाहीत हे पचवणं अजूनही कठीण जात आहे। अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। दादा तुम्ही कायम स्मरणात राहाल असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। आणि तुमच्या सोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील। मिस यू दादा असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिलाय।